मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण टाईम अँड वर्कचा काही भाग पाहिला होता. या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. बघा, आजचे जे काही प्रश्न आहे आपले, टाईम अँड वर्कच आहे. त्याच्यामध्ये जे काही प्रश्न राहिले होते, मागच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 15 ते 20 प्रश्न घेतले. त्यातला हा पुढचा भाग आहे बघा. करा ट्राय. प्रश्नामध्ये म्हणत आहे, वडील आणि मुलगा मिळून एक काम म्हणते 20 दिवसात पूर्ण करतात. तर वडील एकटे ते काम 30 दिवसात पूर्ण करतात. तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा, इथे वडील आणि मुलगा मिळून एक काम म्हणते 20 दिवसात पूर्ण करतात. आता याला सॉल्व्ह कसं करायचं होतं? आपलं मागचं पण एक लेक्चर आहे, त्याच्यामध्ये पण टाईम अँड वर्क बद्दल मी चर्चा केली आहे. ते कसे सॉल्व्ह करायचे ते पण सांगितलं होतं. आता परत इथं सांगतो बघा. वडील आहे आणि मुलगा आहे. मानलं फादर आणि सन. हे दोघं मिळून ते काम म्हणते 20 दिवसात पूर्ण करतात. त्याच्यानंतर म्हटलंय एकटे वडील, बघा, वडील एकटे ते काम 30 दिवसात पूर्ण करतात. जर त्याचे फादरच असेल, तर ते काम किती दिवसात पूर्ण करतात? 30 दिवसात. तर मग आपण अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस काय करायचं, की 20 आणि 30 ने भाग जाणारी संख्या मानून घ्यायचं टोटल काम आहे. म्हणजे ज्या संख्येला 20 ने पण भाग जातो, ज्या संख्येला 30 ने पण भाग जातो, एलसीएम मेथडने आपण सॉल्व्ह करू. बरोबर? फादर, त्याचे जे काही वडील आहे, त्याचे वडील ते काम 30 दिवसात पूर्ण करते आणि त्याचे वडील आणि मुलगा ते काम किती दिवसात करते? 20 दिवसात करते. तर आता 20 आणि 30 ने भाग जाणारी संख्या म्हणायला लागेल आपल्याला ते टोटल काम. तर 20 आणि 30 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 60. मानलं टोटल काम आहे 60. 20 ने जर भाग दिला 3 आणि 30 ने भाग दिला 2. इथून आपल्याला असा निष्कर्ष निघाला, म्हणजे त्याचे वडील प्लस तो मुलगा हे दोघंही मिळून एका दिवसाला किती काम करू शकतात? 3. एका दिवसाला किती काम करू शकतात? 3 काम करू शकतात. परंतु त्याचे जे काही वडील आहे, एका दिवसात त्याचे वडील किती काम करतात? इथे मेन्शन केलं आपण 2 काम करतात. तर मुलगा किती काम करत असेल, जेणेकरून या दोघांचा गट मिळून एका दिवसात 3 काम होते. तर साहजिकच आहे, मुलगा किती काम करत असेल? 1. म्हणजे मुलगाची कार्यक्षमता किती आली? 1. मुलगा एका दिवसाला किती काम करू शकतो? 1. कारण की इथे मुलाची कुठे कार्यक्षमता दिली नव्हती, फक्त एका वडिलांची कार्यक्षमता दिली होती आपल्याला 2 आहे. तर मुलगा एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? 1. त्यांनी विचारलं, मुलगा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? मुलाला ते टोटल काम करायचे 60 आणि तो एका दिवसात काम करू शकते 1. तर 60 काम करण्यासाठी किती दिवस लागेल? 60ला जर 1 ने भाग दिला तर उत्तर किती येते? 60 दिवस. किती दिवस लागतील? 60 दिवस. 2 ठिकाणी रिपीट झालेला सारखा प्रश्न आहे. बघा, लक्ष ठेवा तुम्ही. बघा, एक प्रश्न आहे. एका कामासाठी 8 मजुरांना म्हणते 1760 रुपये द्यावे लागतात. तर 20 मजुरांना किती रुपये रक्कम द्यावी लागेल? तर 8 मजुरांना, साधा प्रश्न, 8 मजुरांना म्हणते 1760 रुपये मजुरी देते. तर 20 मजुरांना किती रुपये मजुरी लागेल? तर आपल्याला एक्स ची किंमत शोधायची आहे. तर आपण काय करायचं? क्रॉस गुणाकार. 20 मजुरांना किती रुपये लागतील? 8 मजुरांना 1760, तर 20 मजुरांना किती? तर क्रॉस गुणाकार करा. 20 गुण्याला करा 1760 आणि भागीला येणार 8. बरोबर लिहिणार 20 मजुरांना किती रुपये मजुरी लागेल. ठीक आहे. साधा भाग देऊन द्या आता. 8 एका 8, 8 दोन्ही 16, परत 8 दोन्ही 16, राहणार 0. आता 20 गुणिले 22 शिल्लक राहिला आपल्याकडे. 20 गुणिले 220 शिल्लक राहिलं. 20 गुणिले 22 गुणिले जर 2 म्हटलं तर किती होते? 44. आणि यावर किती? 1 0 आणि याच्यावर 1 0, म्हणजे टोटल किती 0 येणार? 2 0. म्हणजे 20 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावा लागेल? 4400 रुपये मजुरी द्यावी लागेल. ठीक आहे, समजलं असेल. चलो आगे. चलो, इथं आपला कालचा फॉर्म्युला होता. एक काम 12 माणसे 16 दिवसात करतात, तर तेच काम 8 माणसे किती दिवसात करतील? बघा, आपण काल एक फॉर्म्युला पण घेतला तर त्याचनुसार करणार. 12 माणसे एक काम 16 दिवसामध्ये पूर्ण करतात. एक काम म्हणजे एक मानत होतो. बरोबर? मागचं पण लेक्चर पाहिलं असेल आपण. त्याच्यानंतर म्हटलं 8 माणसे तेच काम करायचं आहे. तेच काम करायचं म्हणजे एकच काम करायचं आहे. किती दिवस घेतील म्हणते. दिवसांची संख्या विचारलं होतं. एकदम जनरल काम होतं बघा. इथे जरी भाग दिला तुम्ही चालतो बघा. 8 इथे गुन्ह्याला इकडे आल्यानंतर भागीला होणार, तर इथेच म्हणा सरळ-सरळ 8 एका 8, 8 दोन्ही 16. 12 दोन्ही किती होतात? 24. किती दिवस लागतील यांना? 24 दिवस लागतील. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती राहणार? 24. धुळे जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न. ठीक आहे, चलो आगे. विशाल हा एक काम 25 दिवसात करतो आणि कुमार हा तेच काम 10 दिवसात करतो. जर कुमारने 6 दिवस काम केले, तर उरलेले काम करायला विशालला किती दिवस लागतील? बरोबर? तर बघा आता कसं सॉल्व्ह करायचं होतं. विशाल म्हणते एक काम करतो, म्हणते वी म्हणजे विशाल 25 दिवसात पूर्ण करतो. त्याच्यानंतर म्हटलं कुमार तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो. कुमार जो काही आहे तेच काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो. विशाल करतो 25 दिवसामध्ये, कुमार करतो 10 दिवसामध्ये. इथं आपल्याला 25 आणि 10 ने भाग जाणारी संख्या शोधायची आहे, म्हणजे मानाचं टोटल काम. तर 25 आणि 10 ने भाग जाणारी संख्या कोणती येणार? जी 25च्या पण पाड्यात येते आणि 10च्या पण पाड्यात येते अशी संख्या कोणती आहे? तर टोटल आहे 50. मानलं एकूण काम आहे 50. 50 काम करायचे या दोघांना मिळून. ठीक आहे. तर मग 50 काम करण्यासाठी हा एक काम 25 दिवसात करतो, तर 50 काम करण्यासाठी रोज किती काम करेल? 2. हा एक काम 10 दिवसात करतो, तर 50 काम करण्यासाठी रोज किती काम करावं लागेल? 5.
आता पुढे काय प्रश्न केला, जर म्हणते कुमारने 6 दिवस काम केले. बघा म्हटलंय, जर कुमारने 6 दिवस काम केले तर उरलेले म्हणजे जे काही शिल्लक राहिलेलं उरलेलं जे काही काम आहे म्हणते, उरलेले काम करायला विशालला किती दिवस लागतील? ठीक आहे ना. बघा, जर 6 दिवस कोण काम केलं म्हणते, कुमारने 6 दिवस करायचं आहे कुमारला काम. कुमार एका दिवसामध्ये किती काम करतो? 5. कुमारने जर 6 दिवस काम केलं, एका दिवसामध्ये तो करतो 5 काम, तर 6 दिवसामध्ये किती काम करणार? 5 सक 30. 30 काम करणार 6 दिवसामध्ये. एकूण काम किती होते? टोटल काम होते 50. 50 मधले 30 काम केले त्याने 6 दिवसात. आता शिल्लक काम किती राहिले? 20. हे शिल्लक राहिले काम. आता हे शिल्लक राहिलेले काम कोणाला करायचं म्हणते? विशालला करायचे आहे. आणि विशाल ते शिल्लक राहिलेले काम किती दिवसात करेल? 20 कामं शिल्लक राहिली, बरोबर. 30 कामं याने जर कुमारने केले असेल तर टोटल 50 काम होते. 50 मधून 30 महिना झाले, किती राहिले? 20 काम शिल्लक राहिले. आता त्यांनी प्रश्न केला की शिल्लक राहिलेले काम विशाल किती दिवसात करेल? विशाल एका दिवसात किती काम करतो? 2. तर 20 काम करण्यासाठी किती दिवस लागले असेल विशालला? 10 दिवस. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर किती होतं? 10 दिवस. तर विशाल शिल्लक राहिलेले काम किती दिवसात करेल? 10 दिवसात करेल. चलो, एका नळाने 3 बादल्या भरायला 20 सेकंद लागतात. तर अर्ध्या तासात किती बादल्या भरल्या जातील? सोपी जरी आहे, लक्षपूर्वक वाचा बरोबर. अर्ध्या तासात म्हटलं, सुरुवातीला स्टेटमेंट केलं आहे 3 बादल्या. किती सेकंदात म्हणते? 20 सेकंद. हे सेकंद लक्षात ठेवा. आणि त्यांनी विचारलं इथं प्रश्न अर्धा तास. अर्ध्या तासाचे आपल्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करायला लागेल. नाही तर हे सेकंडला मिनिटामध्ये तासामध्ये कन्वर्ट करा. तर अर्धा तास म्हणजे होते 30 मिनिटं होते ना, 30 मिनिटं. आणि 1 मिनिट म्हणजे किती होता? 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे होता 60 सेकंद होतात, बरोबर. आपल्याला अर्धा मिनिटं म्हणजे अर्धा तास पाहिजे होता, म्हणजे 30 मिनिटं म्हणजे किती सेकंद? आपल्याला काय करायला लागेल? 30 गुणिले 60. हे झालं सेकंडमध्ये आता रूपांतर. ठीक आहे. आता त्यांनी म्हटलं होतं प्रश्नात 3 बादल्या 20 सेकंदात भरतात, तर अर्ध्या तासात किती बादल्या भरतील? तर अर्धा तास म्हणजेच किती सेकंद? 30 गुणिले 60. 30 गुणिले 60 सेकंदात गुणाकार करू नका. किती बादल्या भरतील? गुणाकार करूनही नंतर काटिंगच करावं लागते आपल्याला, मग त्याच्यामुळे करूच नका. तर 30 गुणिले जर 60 केलं तर हे झाले सेकंद. एवढ्या सेकंदात किती बादल्या भरतील? करा क्रॉस गुणाकार. 3 गुणिले 30 गुणिले 60 भागेला काय ना 20. 0 ने 0 कॅन्सल करा. 0 ने 0 कॅन्सल झाला. बे एका बे, बे त्रिक 6. म्हणजे 30 गुणिले 3 झाले 90. 90 गुणिले 3 म्हटलं तर किती ते 270. 270 बादल्या भरल्या जातील. किती बादल्या भरल्या जातील? 270. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती? 270 बादल्या भरल्या जातील. लक्षात ठेवा, त्यांनी अर्धा तास म्हटलं होतं. अर्धा तास आपल्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण की इथे दिलं होतं 20 सेकंद. ठीक आहे. चलो आगे. जर 7 बायका 7 झाडूंनी 7 मजले 7 तासात स्वच्छ करतात. ठीक आहे. जो काही आपण जो प्रकार पाहिला तर बघा, एक सूत्र पाहिलं होतं. या सूत्रावरच आधारित आहे. पहिले माणसं पहिले तास, पहिले दिवस, पहिलं काम. दुसरी माणसं दुसरे तास, दुसरे दिवस आणि दुसरं काम. ठीक आहे ना. त्याच्यावरच आधारित आता हा प्रश्न होता बघा. बघा इथं म्हणत आहे 7 बायका. पहिल्या पहिल्या मजुरांची संख्या 7. 7 बायका 7 झाडूंनी 7 मजले. मजले झाडण्याचं काम करत आहे, म्हणजे ते काम कोणतं आहे? तर 7 मजले झाडण्याचं काम. म्हणजे काम कुठे येणार? खाली. लक्षात ठेवा. 7 झाडूंनी 7 मजले 7 तासात स्वच्छ करतात. 7 बायका 7 झाडूंनी 7 मजले 7 तासात स्वच्छ करतात. हे झालं पहिलं वाक्य. 7 मजले स्वच्छ करण्याचं काम आहे. मी कालच बोललो होतो, मागच्याही लेक्चरला बोललो होतो, की काम जे काही असते ते कुठे लिहायचं? खाली मेन्शन करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं 3 बायका 3 झाडूंनी 3 मजले स्वच्छ करण्यासाठी किती तास घेतील? म्हणजे दुसऱ्या तासांची संख्या काढायची आपल्याला. S2 ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. इथपर्यंत बघा आता. आता याला सॉल्व्ह करा. 3 न 3 कॅन्सल झालं. ठीक आहे. आता 3 इथं गुणीला इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला. तर 7 न 7 कॅन्सल झाला. हे झाले 7 7 किती होतात? 49. आणि हा 3 गुणीला इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला. बरोबर निघणार आपल्याला S2 म्हणजे दुसऱ्या तासांची संख्या. ठीक आहे. चला आता भाग दे. इथे असं आहे का? काही ऑप्शन नाही आहे इथे. आता 3 ने जर 49ला भाग देतो म्हटलं तर तसं तर डायरेक्टही देता येते आपल्याला, पण नाही येत असेल तसा भाग द्या. 3 एक 3 खाली राहतात 1, हाला 9. 3 सका किती होतात? 18. बाकी किती राहतात? 1. जो बाकी राहतो तो लिहायचा वर. ज्याने भागत होतो ते लिहायचा साईडने. जो भागाकार आला तो लिहायचा साईड. लक्षात घ्या. जे बाकी राहिले ते लिहायचे वरतं, ज्याने भागलं ते लिहायचं खाली, आणि जो भागाकार आला तो लिहायचा साईडने. ठीक आहे. तर 16.1/3 तास आहे असं ऑप्शन.
16.1 तासात पूर्ण करतील. 3 झाडूंनी 3 बायका 3 मजले किती तासात स्वच्छ करतील? तर 16.1 तासात. चलो समजलं असेल. ठीक आहे. चलो आगे. एक भिंत बांधायला 8 मजुरांना 15 दिवस लागतात. तर तेच काम करण्यासाठी 5 मजुरांना किती दिवस लागतील? बघा, 8 मजुरांना एक भिंत बांधण्यासाठी म्हणते 15 दिवस लागतात. सांगितलं होतं काम वगैरे जर मेन्शन केलं नसेल तरी पण आपण काय मानून घ्यायचं, खाली एक आहे म्हणजे एक काम करायचं आहे. 8 मजुरांना एक भिंत 15 दिवसात बांधतात म्हणते. नंतर तेच काम करण्यासाठी म्हणजे हेच काम करायचं आहे 5 मजुरांना किती दिवस लागतील? दिवसांची संख्या काढायची आपण. दुसऱ्या दिवसांची संख्या काढा. बघा आता इथं आपण इथे डायरेक्ट भाग देऊ शकतो बघा. 5 इथं गुणिले इकडे आल्यानंतर भाग होणार आहे. भागीला होणार आहे. तर मग इथे जरी भाग दिला 5 एका 5 आणि 5 त्रिक 15. 3 8 किती होतात? 24. दुसऱ्या दिवसांची संख्या किती येणार? 24. आपल्याला तेच विचारण्यात आलं होतं की किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? 24 दिवस. ठीक आहे. खूप जनरल प्रश्न राहतात, सोपी राहतात. ठीक आहे. 3 कामगारांनी एका आठवड्याची मजुरी 840 रुपये. तर एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती असेल? तर सांगितलं होतं की मजुरी वगैरे जर दिलं असेल किंवा काम दिलं असेल तर काम कुठे मेन्शन करायचं? खाली मेन्शन करायचं. आता इथे म्हटलं 3 कामगारांची. 3 कामगार आहे. एका आठवड्याची. एक आठवडा म्हणजे किती दिवस होतात? 7 दिवस. आठवडा म्हणजे लक्षात ठेवायचं 8 दिवस नाही होणार. आठवडा जेव्हाही म्हटलं तर आपल्याला किती दिवसाचा असते? 7 दिवसाचा आठवडा असते. फक्त त्याला आठवडा म्हटले जाते. लक्षात ठेवायचं 7 दिवसाचा आठवडा. 3 मजुरांची एका आठवड्याची 840 रुपये मजुरी बनते. ठीक आहे. तर एका मजुराची 5 दिवसाची किती रुपये मजुरी तयार होईल? आपल्याला मजुरी काढायची होती. खाली घेतला आपण एक्स. म्हणजे मजुरी वगैरे असेल, काम असेल तर ते लिहायचं खाली. ठीक आहे. आता करा भाग द्या. इथे जर भाग देतो म्हटलं 7 एका 7 तर 7 एका 7. खाली राहणार 1 7 दुनी 14 0. परत 3 न भाग जाते 3 एका 3. बरोबर? 3 एका 3 आणि 3 चौक 12. आता 40 गुणिला हे इथे गुणिला इकडे आल्यानंतर भागीला येणार म्हणजे 40 गुणिला 5 बरोबर निघणार मजुरी. तर 5 चौक किती होते? 20. किती मजुरी रुपये असेल? किती रुपये असेल मजुरी त्यांची? 200 रुपये. तर मजुरी किती असेल? एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती असेल? 200. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती राहणार? 200 रुपये मजुरी मिळत असेल. ठीक. चलो आगे. पुढचा. हा थोडा चांगल्या कॅटेगरीतला प्रश्न होता बघा. 15 मुले एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. जर नंतरचं वाक्य महत्वाचं पहा. जर 3 मुले 2 पुरुषा एवढे काम करीत असल्यास, इथून आपल्याला पुरुष आणि मुलांची क्षमता निघू शकते बघा. 3 मुले 2 पुरुषा एवढे काम करीत असल्यास, म्हणजे इथून असं म्हणता येते 3 मुलं 2 पुरुषां एवढे काम करतात. मग मुलं आणि पुरुष यांची कार्यक्षमता काढू शकतो आपण. मुलं इथेच ठेवा, पुरुषांना घेऊन या खाली. म्हणजे इथून असा निष्कर्ष निघणार, इथे 2 राहणार, इथे राहणार 3. तर एक मुलगा एका दिवसामध्ये 2 काम करू शकतो, तर एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करतात? 3. ठीक आहे इथपर्यंत. बघा. आता आपल्याला प्रश्न केला होता, की 15 मुले एक काम 20 दिवसात पूर्ण करू शकतात. तर 15 मुलं आहे. टोटल वर्क काढून घेऊ आपण इथून किती? 15 मुलं. आता एक मुलगा किती काम करते? एका दिवसात 2 काम करते. तर 15 मुलं किती एका दिवसात किती काम करणार? 15 गुणिले 2. तर हे झालं एका दिवसाचं काम. त्याने म्हटलं 15 मुलं एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर एका दिवसाच्या कामाला जर 20 ने गुणाकार केला, 20 दिवसांनी गुणाकार केला, हे काय होणार? आपलं टोटल वर्क. हे झालं आपलं टोटल वर्क. आता हे टोटल वर्क करायचं आहे 20 पुरुष. यांना किती दिवस लागतील? तर 20 पुरुष, एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? 3. तर 20 पुरुष किती काम करणार एका दिवसात? एवढं काम. आता त्याने तेच म्हटलं होतं, की 20 पुरुष ते काम किती दिवसात करतील? टोटल काम किती आहे? 15 गुणिले 2 गुणिले 20. हे टोटल काम आहे. हे यांच्याकडून किती दिवसात होईल? मग ते 20 गुणिले 3. भाग द्या इथं 20 ने 20 कॅन्सल. 3 एका 3, 3 पाची 15 आणि 5 दोन्ही किती होते? 10. तर 20 पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 20 पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 10 दिवसात. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती होतं? 10. ठीक आहे मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच. आजच्या लेक्चरमध्ये बघू परत लवकर घेऊन येऊ आपण. ठीक आहे. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करत राहा आणि मेहनत करत राहा. रोज ग्राउंड करा. ठीक आहे. जय हिंद.